नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. राज्यातील डॅशचे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 साक्रीचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोकण भागात डॅश या प्रकारची मृदा आढळते? कोकण भागात डॅश या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी प्रकारची मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश तालुक्यात आहेत? कोकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश तालुक्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर तालुक्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅशच्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅशच्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यात सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर या ठिकाणी जोगेश्वर लेणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला? ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश पासून नव्याने पालघर जिल्हा हा अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खंडिका बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? कोणता गोंड राजाचा अकबराच्या A1 अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बल्हारशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पातागुडम
नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? पातागुडम. नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी नदीच्या काठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमूर डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकमा या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅशच्या येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅशच्या येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 महू या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली शहरामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार असलेले जगप्रसिद्ध तळे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोहगाव विमानतळ कोठे आहे? लोहगाव विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे?
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या शहराला 52 दरवाजांचे शहर असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7612 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्यात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्ह्यात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेला जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरुद्ध अभियान पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 C60 पथकाचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या जिल्ह्यामध्ये 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 124 या कलमानुसार सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 93 उस्मानाबाद, ऑप्शन क्रमांक 2 94 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 95 लातूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5 धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3, PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, जनतेची अल्प बचती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, जल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, चिल्का ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मेळघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 1, 7 देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3, सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, डॅश डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे? डॅश डॅश ही
उल्हास नदीची उपनदी आहे, तर ऑप्शन क्रमांक एक काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 31 व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? 31 व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 असगर वजाहत यांना 31 व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इक्वेडोट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे? जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले?
कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा डॅशचे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. डॅशमध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.